समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील पुसेगाव येथे रविवार दिनांक 28 रोजी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचा 77वा वार्षिक रथोत्सव संपन्न होत आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भाविक भक्तांच्या उत्साहात उधाण आले। बुधवारी पालखी आणि मानाच्या झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषात ढोल ताशा लेझिम बँड पथक आणि तुतारी झांज पथकाच्या निनादात भक्तिमय आणि उत्साही वातावरणात यात्रेला प्रारंभ झाला। बुधवार दिनांक 25 ते शनिवार दिनांक 4 जानेवारी या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे। या यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमधून 9 ते 10 लाख भाविक येतात। श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मानाचा झेंडा आणि श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ भाविक उपस्थित होते। पूजनानंतर झेंडा आणि पालखी मिरवणुकीला मंदिरापासून सुरुवात झाली। भाविक आणि ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा आणि पालखीचे मनोभावे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषणा दिल्या। मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा आणि पालखी मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, श्री सेवागिरी विद्यालय, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, झांज पथक आणि लेझिम पथके, बँड सहभागी झाली होती। विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करून सादर केलेले सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले। मिरवणुकीनंतर मानाच्या झेंड्याची यात्रास्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीस शौकीनांचा मोठा प्रतिसाद मिळाला। श्री सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या अखिल भारतीय दिवस-रात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत कुंडलच्या क्रांती सहकारी साखर कारखाना व्हॉलीबॉल संघाला नमून मालेगाव आयसीसी व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावत श्री सेवागिरी चषकाचे मानकरी ठरले। या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे 28 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेतील विजेते संघ पुढील प्रमाणे: तृतीय क्रमांक आरमन सिद्धू पंजाब, चतुर्थ क्रमांक उत्तर प्रदेश व्हॉलीबॉल संघ, 5वा क्रमांक उत्तराखंड व्हॉलीबॉल संघ, 6वा क्रमांक मध्य प्रदेश व्हॉलीबॉल संघ, 7वा क्रमांक युथ फाउंडेशन व्हॉलीबॉल संघ मणे राजुरी, तर 8वा क्रमांक मालेगावच्या जहेद स्पोर्ट्स क्लब व्हॉलीबॉल संघाने पटकावला। विजेत्या संघांना अनुक्रमे 51,000, 31,000, 21,000, 11,000 आणि चषक, तर क्रमांक 5 ते 8 यांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस देण्यात आले। स्पर्धा निरीक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र मोहिते, स्पर्धा नियंत्रक म्हणून दत्तात्रय पांडे आणि विजय कोकिल, तर राजस्थानचे रफिक मोहम्मद, हरियाणाचे राजेश कुमार खन्ना, अहमदनगरचे राजेंद्र तांबे, सांगलीचे अरविंद पाटील आणि प्रशांत पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले। दरम्यान महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखो बैलगाडा शर्यत शौकीनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। यामध्ये श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी, ओवी प्रमोद वाघ, वाघवाडी उदय वाघ यांच्या रोमन आणि सर्जा या घरच्याच बैल जोडीनं पहिल्या क्रमांकाचे 2,77,000 रुपयांचे रोख बक्षीस जिंकून श्री सेवागिरी हिंदकेसरीचा किताब पटकावला। शर्यतीला 1,199 गाड्यांची विक्रमी नोंद होऊन गटाचे 100 फेरे आणि सेमीफायनलच्या 10 फेऱ्या झाल्या। शर्यतीच्या अंतिम फेरीतील विजेत्यांमध्ये पिंटू शेट मोडक, रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण पुणे, जय सेवालाल प्रसन्न, ओंकार सुभाष राठोड वखारी जालना, महालक्ष्मी प्रसन्न धारपुडी संगमनेर, शिर्डी एक्सप्रेस सुलतान, कैलासवासी सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवळ निंबोडी, आई साऊबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे, भैरवनाथ प्रसन्न आयुषदादा हरपळे फुरसुंगी, समीरशेठ भोईर मोठागाव, नाथबाबा प्रसन्न पैलवान समीक्षा अभिजित पाटील विटा, नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, श्री सोमेश्वर प्रसन्न आजीमाजी सरपंच करंजे पूल, कुमारी आयशा ND शेठ पाटील बुरदुल मुंबई या गाड्यांचा समावेश होता। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक केशव जाधव आणि शरद कदम, पुसेगाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।